स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच निर्मळ आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका आणि दुर्लक्ष करू नका. हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना लक्षात ठेव, किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफल हे मिळतच असते आणि ते मिळणारच आहे. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो. म्हणून चमच्यांपासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मित्रांनो, दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं. यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं हे टळत असतं. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करत असते. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे. ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या लाईफमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात. हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षातही ते आले पाहिजे. आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असं घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील. 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. संकटाचे हेही दिवस जातील. संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे. कुणी अचानक सोडून जात नसतं, आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्याही नात्यात लिमिटमध्येच राहायचं असतं. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. काही माणसांना सांभाळत राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असते. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल. असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात. आत्ता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, त्याचं आणि तिचं नशीब चांगलं आहे. म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकत असतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. आता एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल,
पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं आहे. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागत असतं. एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हेही ते निश्चित आहे. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपूर्ण टाकत असतात. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला. हे कृष्णा, हिंमत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्येही आपली गरज संपली असेल, हेही असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा, हे ओळखायला हवं. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात नको. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधीही चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहभान हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसाची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजेत. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो. आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही. पर्यायाची जुळता जुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येत असतात. गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही. एवढं लक्षात घ्या. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधी संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत. ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणी अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या नक्कीच तुमच्या 2 हातांपेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे, हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात. काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जी आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही. घराची जबाबदारी खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं, नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं. दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे.
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठा आनंद आहे. मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतात. समोरच्याच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात. नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरु विनो कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात, जगलो वाचलं तर पुन्हा भेटू. पण एका खऱ्या मित्रानं किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदानं जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात. कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधीच ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागला तर तुमच्या दुःखांचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग. तू वारी पंढरीची, मी होईल तुक्याचा अभंग. कमी वयात पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात. कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पटत असतात. मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामी समर्थांसोबत नक्कीच केली पाहिजे. कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा, पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे माणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात, बदलतात सारे चेहरे. आयुष्याच्या या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावलं तर मग आपलं माणूस परक व्हायला वेळ नाही लागत. मान सन्मान कमवावा लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडं समजूनच नक्कीच घ्यावं लागतं. आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नातेही तुटते, पण ह्याच गोष्टी तुम्हाला कणखरही बनवतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसले पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. अहंकार कधीच सत्य स्वीकारू देत नाही. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने. कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे साथ देणं हेच खरं प्रेम असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हाच उरचे ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना, तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे. कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील आहेत. आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचे गुलाम असतात.
मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे, हे लक्षात घ्या. कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. मोठं झाल्यावर कळलं, महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो, पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही. म्हणून आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोटं दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो, अवघड तर उत्तरं असतात. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना, तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार, जो हरला जीवनात त्याचा तूच आधार, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येतं नाही, म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. बदलत्या माणसामागे बदलता वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका, कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कोणाला न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाचं स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास कितीही किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती बापाकडे असते. भेट महत्त्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीवन एक महाभारत आहे, म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळ जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ ही आली नसती. मग सगळ्यांसोबत चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड म्हणून नाही तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस मार्ग सापडत असतो. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका,
स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवड ही कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओठी. आणि असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. प्रेम तुझे आई, आई जगात सर्वात भारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. शिक्षणात मागे राहिलात तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणारं भावना जळत जाती, एका खोटेपणाने सहज तुटती नाती. नवीन सुरुवात अवघड असू शकते, अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा हे घर श्रीमंतांचं आहे. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास टिकून ठेवा. जगात 3 गोष्टी कधीच लपवल्या जात नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंदाज आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढंच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लावणारी माणसं फार मोजकीच असतात. निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. सोबत योग्य असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता येतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागत असतं. माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांताशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखी जिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो. आधार कुणी नाही देत, परंतु धक्का घ्यायला प्रत्येक जण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितके आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर खरा असशील तर जोवर बसला आहे तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं. म्हणून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणाचं कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते ती सहन करण्याची, आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे समजून चला. यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो, यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने आणि निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं असतं, तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीनं वापर करणं याला जास्त महत्त्व असतं. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फांच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशींच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही हे लक्षात घ्या. माणसांच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल ना की मागायला काहीच उरणार नाही. मातीतला ओलावा तसंच झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसांची नातं हे जपून ठेवत असतो. कुणी चोरू शकत नाही ना, अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमचा गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटही बघता आली पाहिजे. तेव्हाच नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि नकार तुम्ही नक्कीच कोणाचाही ऐकून घेतला नाही पाहिजे आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे. आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा टिकवून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही, हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीचाचे माळे असतात. ते बदलून गेले तरी आठवणींचे फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य आनंदात जाईल. दुःख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही
प्रत्येकजण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल हे नक्की मात्र आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टार्जित धनाला कधी मरण नाही आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, सुखात वाटेकरी खूपच असतात, दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो हे ओळखायला शिका. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे हे तुम्ही ओळखायला नक्की शिकले पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सतत होतच असते. स्वामी कृपेला कधी विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहेत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येक सोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत आणि ती नाती आपण जोडत राहिली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवायला हवा, याला जास्त महत्त्व असते हे जाणून घ्या. स्वामी भक्तांनो, कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जाग करतात आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करत असतो. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसांचं लक्षण आहे. माणसानं थोडं हट्टी असावं, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जात असतं हे लक्षात घ्या. हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही हे लक्षात घ्या. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागा येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही हे लक्षात घ्या. एका वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. मदत ही अशी बाब आहे, केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवत असतात. माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार. हे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील हे एक सत्य आहे. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून सुद्धा हसू शकतात. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही हे लक्षात घ्या. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जी काही उंची मोठी माणसे गाठत असतात ती काही एका झोपेत मिळालेली नसते. जेव्हा त्यांच्या बरोबर ते जेव्हा झोपा काढत असतात ना, त्यावेळी ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकलेले असते. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. हे खरं आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुमच्यात यशाच्या पलीकडे जायचे असेल ना तर सर्वांसोबत चला हे लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनत असतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरवून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभी राहिलेल्यांना विसरायचं नसतं. पडून उठणं आणि उठून चांगलं मुंगीकडून शिका, पुन्हा प्रयत्न करणं. म्हणून खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते
आणि दुसरे बोलले तर ते आपल्याला कडू लागत असते. म्हणून ते नक्कीच आपण समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आपण खरे बोलले पाहिजे. आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढत असतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते ना, त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज आपल्याला लागत नाही. मतं आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होत असतात. आता उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाच्या 2 पैशांचा तळतळाट नसावा. वाईट विचारातच गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टी नेहमीच पेराव्या लागत असतात. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतोच, तोच खरा मनाचा आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास हा तुम्हाला खूप काही वर घेऊन जात असतो. फक्त मनापासून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मोठा आत्मविश्वास ठेवून सर्व काही कामे तुम्ही केले पाहिजे. नक्कीच तुम्ही वर जाल. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतो. तुमचं मन तुम्हाला जपता आले यायला हवं, ते दुसऱ्याने जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते. अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही सोनं बनतो. आयुष्य साधं सरळच असतं. ओझं असतं ते फक्त गरजांचं. आव्हान देणारी गोष्ट बदलून घडू शकत असते. फक्त आपल्याकडे संघर्ष करण्याची जिद्द ही असावी लागते. म्हणून हृदयात प्रेम, वाणीमध्ये गोडवा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य जीवनातील चिंतेचं पूर्ण समाधान नक्कीच आहे. चूक महत्वाची आणि व्यक्तीची असेल ना तर सुधारता येते, पण व्यक्तीची चुकीची असेल ना तर मग सुधारणे कठीण होऊन जाते. आणि ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीची जोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. माणसाच्या बोलण्यातूनच समजतं तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यातही उतरू शकाल याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला हवीत. पसारा झाला की सांभाळता त्रास होतो. आपल्या समोर केलेलं कौतुक हे आपली स्तुती असते, तर आपल्याला माघारी केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. काय चुकलं हे शोधायला हवं आपण, मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो आपण. कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर तो गुन्हा नाही असं समजावं. जीवनात महत्वाचं नसतं ते त्या व्यक्तीचं दिसणं, तर गरजेचं असतं ते कायम साथीला असणं. सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही. जगासाठीच्या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही. धावणाऱ्या वेळेसोबत बदलतं गेलं ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. आणि कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थीपणाच असतो. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसांच्या वागण्यात खरेपणा कमी असतो त्यांच्या जीवनातील आनंद उपभोगण्याच्या काळही कमीच असतो. पाठीमागं लागलेली संकटेच पुढचे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. योग्य वेळी योग्य ती गोष्ट योग्य पद्धतीने केली तर यश मिळणे हे सोपे होऊन जाते. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागत असतात. आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपलं आपण ठरवायचं असतं. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या प्रत्येक दिवसात आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि त्या दिवसांकडून आपण काहीतरी नवीन हे शोधत राहिलं पाहिजे. जेवढं जास्त आपण प्रत्येक दिवसात नवीन काहीतरी शोधत राहू आणि नवीन काहीतरी करत राहू, तेवढं आपल्याला अनुभव येत जातील आणि भरपूर काही गोष्टी आपण शिकत जाऊ. आणि तशाच गोष्टी तुम्ही शिकत राहिल्या पाहिजे. असंच शिकत राहिलं की हा माणूस आपोआप पुढे जात असतो. मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. मदत करायची जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी हवी, एवढे मात्र खरे आहे. आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या बुद्धीचे हृदयाने करा. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी
कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. नवं मिळालं की जुनं आडगळीत पडते, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की मग जुन्यांची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. आपण लोकांना हुशार करतो, नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांची किंमत ती करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं ही कुणाचीच होऊ शकत नाही. जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मानसिकता आहे. ज्यांच्यामध्ये एकटं चालायची हिंमत असते ना, एक दिवस त्यांच्या मागे संपूर्ण जग असतं आणि संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे उभत असतं. आणि हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण तुमच्या पाठीमागेही सर्वजण उभे राहू शकतात. फक्त तुम्ही या जगाला ओळखलं पाहिजे, आणि जो या जगाला ओळखतो तो सर्वांनाच ओळखू शकतो, एवढे मात्र खरे आहे. मित्रांनो, म्हणून तुम्ही जगात वावरताना तुम्ही भरपूर माणसे ओळखता आणि भरपूर माणसांना तुम्ही भरपूर काही देतही असता. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, जे तुम्ही माणसांना दिलं आहे ते तुम्हाला ती माणसं परतफेड कशी करतात यावर अवलंबून असतं. आणि ती माणसं तुमची परतफेड नसतील करत तर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात, आणि त्या माणसांचं वागणं तुम्ही सहन करत असता आणि जीवनभर तुम्ही पस्तावा करत असता. म्हणून तुम्ही एकच गोष्ट चांगली केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. आणि तो विश्वासाचा अतूट असला ना की स्वामींवरचा विश्वास तुमचा भरपूर भक्कम होत जातो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही कधीही विश्वास ठेवायचा असेल तर पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत आणि शेवटपर्यंत स्वामी तुमची साथ ही नक्कीच देतील. हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्वामींवरचा तुमचा विश्वास ठरवेल की तुम्ही किती पुढे जाल. आणि स्वामी ही लीला करतात आणि चमत्कारही करतात. त्या चमत्कारासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, माणसाला आपला तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण आपले तोंड सांभाळता आले पाहिजे. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांतही राहतं. प्रामाणिकपणाची पावती बहुधा डोळ्यात पाणी जाणत असते. दुसऱ्याकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमावा लागतो, हे निश्चित आहे. 4 लोकात आपलं नाव जाईल अशी भीती वाटावी इतकं वाईट माणसंही वागू नये, हे लक्षात घ्या. अधिकार आणि हक्काची भाषा बोलण्याआधी कर्तव्य पार पाडण्याचा धडा गिरवायचा नेहमी असतो. परिस्थिती ओढाताणाची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही, हेही तितकंच खरं आहे. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येत असतो. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं आहे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हे शिकायला हवेत. पैसा माणसाची परिस्थिती उत्तम बनवतो, पण स्वतःला नाही. जेव्हा काही गोष्टी नियोजन नसताना अचानक चांगल्या घडून जातात तेव्हा त्याला योगायोग असं म्हणतात. आयुष्य एक असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला मिळत नसते. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी माणसं नको. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज आपले दूर होऊन जातील. त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायचे वेळ आपल्याला लागत नाही, हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याची टिंगल करणाऱ्या स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, परिस्थिती मैत्री करता आली पाहिजे की चुकलेल्या वाटा सहज सापडतात. प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट मात्र स्वतःची असली पाहिजे. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज अजिबात आपल्याला भासत नाही. इतरांच्या दुःखावर स्वतःचा आनंद निर्माण करणे अशक्य आहे. आणि पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात, अन्यथा ते तुटतात. एका मुळापासून तर एका मनापासून, हे लक्षात घ्या. सुख कुणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं लागतं. बघितलेले दृश्य आणि ऐकलेले शब्द यातील खरे खोटापणा पडताळून त्यावर मत व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य खूपच वाईट असतं.
स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस नेहमी दुसऱ्यांशी प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न ही करत असतो. सगळे शोध लागले गेले, पण भूक नावाचा शोध कष्ट केल्याशिवाय लागत नाही. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं सोपं असतं, मात्र स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी रणरणत्या उन्हात उभं राहावं लागतं. हेही तितकंच खरं आहे. व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. माणूस मोठा विचित्र आहे. सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळत बसतो. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो. तोच खरा मनाचा आपला आत्मविश्वास असतो. प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो. हेही खरं आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास आपल्याला कमवावा लागत असतो. या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं. एवढं लक्षात ठेवा. एक अदृश्य पिंजरा आपणच आपल्या भोवती बांधलेला असतो आणि तो तोडून आपल्याला बाहेर निघायचं असतं आणि हे जग बघायचं असतं. गर्दीत राहून अपमान होणार असेल तर एकटं राहून स्वतःचा आदर नक्कीच ठेवला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात. एक विरोध आणि दुसरी टीका. परिवर्तन हा विश्वासाचा भाग आहे. मग तो विश्वास दुसऱ्यांवर असो अथवा स्वतःवर असो. नेहमी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ कोणीच देत नाही. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्यच्या मर्यादा पलीकडे नक्कीच जाणे होय. रक्ताच्या नात्यांचा खूप मानपान घ्यावा लागतो, पण जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचं एक हास्य पुरेसं असतं. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणजे फळ आपण नक्कीच चाखलं पाहिजे. चुका अशा करा की जगाने नाही, तुम्हाला तुमच्या मनाने माफ केलं पाहिजे. हे नक्कीच आहे. शब्द काळजीपूर्वक वापरा. हे तुमच्या सामाजिक व्यवहाराचे प्रतिबिंब असतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि ते स्वीकारत चला. स्वतःला अशा लोकांसोबत गुंतून घ्या जे लोकांबद्दल नाही तर तुम्ही ध्येय आणि कल्पनांबद्दल बोलत असतात. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही मनापासून विसरू नका. दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्याला स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधी चांगला असतो. म्हणून उत्तर देणं अवघड नसतंच, पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात. एवढंच. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे. काही गोष्टी मौनानं साध्य होतात, तिथे शब्दांची गरज अजिबात भासत नाही. कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे, एवढे मात्र खरे आहे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कष्ट विना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टानं मिळवलं की जाणीव निर्माण होत असते. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा निर्णय वेळेवर सोडायचा. आयुष्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण फार असतं. ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न, सातत्य यांची गरज नेहमी भासत असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवतही नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज आपल्याला भासत नाही. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजा स्वतः साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य आहे, हे समजून घ्या. मित्रांनो, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला कळालं ना आणि ज्याला माहीत असते ना, त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नाही. वय आपल्या ताकदीला कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला कमी करण्याचा ताकद त्यात नसते. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळत असतो आणि आयुष्याची दिशा आपणच ठरवतो आणि आपणच निवडी करतो. नंतर या निवडी आपल्याला घडवतात. हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेनं राहणं पसंत करत असतात. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कुठलंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्ट आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत नेहमीच असते. उत्तम मेंदू आणि उत्तम मन
ही जोडी नेहमीच विजयाची शिल्पकार ठरलेली आहे. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळाल्यास बरेच अनर्थ आपले टळू शकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना आणि दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, हे लक्षात घ्या. अहंकारी लोकांच्या बाजारात आपुलकी जपणाऱ्या मनाचा लिलाव होत असतो. व्यवसाय छोटा असला तरी हरकत नाही, पण त्याबद्दलचा विचार मोठा नक्कीच असला पाहिजे. परिस्थितीत जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नशीबही हरायला तयार आहे मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची राहायला हवी. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी अजिबात ठरत नाही. आणि प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे, आणि तेच तुमच्याजवळ पाहिजे. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य असते. शब्द हे दगडासारखे असावेत जे कधीच बदलत नाहीत, आणि नाती ही झाडासारखी असावीत जी वागतानाही लाजत नाही. प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपत असतो. काही अपूर्ण इच्छा जगण्याला बळ देत असतात. कुणी अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात तुम्ही नक्कीच कारगर ठरू शकतो, आणि तो तुम्हाला देव बघत असतो, आणि तो तुम्हाला नक्कीच संकटकाळी तशीच मदत करत असतो. जीवनात अपेक्षा या तेवढ्याच चांगल्या असतात ज्या आपल्याला प्रोत्साहित करतील. वेळेच्या प्रवाहात वय वाहून जाते, म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आपली नाती चांगली असेल तर छोट्या छोट्या कामात सुद्धा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कधीही नाती आणि तुमची नीती ही चांगली ठेवायला हवी. समोरच्याच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ आपला प्राप्त होत असतो. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात, हे खरं आहे. आयुष्यात संपण्यासारखं काही नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. तुम्ही घेतलेलं कर्ज सुद्धा किंवा केलेलं कर्म शेवटी वसूल व्याजासहित होणार, एवढं मात्र निश्चित आहे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे हे शिक्षणच होते. आभाळभर नसलं तरी ओंजळवर का असेना, पण जगणं स्वतःचं असावं लागतं. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही, आणि चिंता भविष्यकाळ चांगला करू शकत नाही. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. जीवन एक गणित आहे ज्यात आपलं वय वजा होतं आणि अनुभवांची गोळाबेरीज ही होतच राहते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगल्या मनाची असतात. सौंदर्याचं नव्हे तर स्वभावाचं महत्त्व असतं. कोणी क्षणात मन जिंकतं तर कोणाला पूर्ण जीवनकाळ ते जिंकता येत नाही. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड कधीच करत नसतो. म्हणून प्रशंसक आपली स्थिती बघतात आणि शुभचिंतक आपली परिस्थिती बघत असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमतच राहत नाही. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येत असतो. हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये अजिबात तुम्ही मिसळू नका. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त याच्यामध्ये टिकून राहा. असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार चांगला नसेल ना, तर नारायणही तुम्हाला कधीच भेटणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग नक्कीच आहे. माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम नक्कीच होत असतो. कष्ट ही एक अशी चावी आहे ना, जे नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडत असते, हे लक्षात घ्या. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल, हे खरे आहे. ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काखेमधून आणि काळोखामधून
सहजच मार्ग काढत असतो. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. ज्या व्यक्तीचा स्वभाव कोमल आणि निस्वार्थी असतो ना, तो सर्वांच्या हृदयाचं मुकुट असतो. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी नक्कीच आपल्याला घ्यावी लागत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो निघत नसतो. विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा, कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. म्हणून आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा. काही तास बोलवणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात. आशा आणि विश्वास ठेवणं कधी चुकीचं नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण कोणावर ठेवायचा. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसते. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. हे मात्र तितकं सत्य असतं. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून नक्कीच तुम्ही दूर राहायला हवं, कारण ती माणसं तुम्हाला मागे खिचत असतात. माणसांची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने कळते. शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही, हे लक्षात ठेवा. कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पडतात. आणि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली ना की सारे प्रश्न आपोआपच सुटत असतात. दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्यांच्यात आपोआपच येत असतात. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देत असतात आणि माणसांनीच आपल्याला साथ दिलीही पाहिजे. करुणेमध्ये मोठेपण आहे, सहानुभूतीमध्ये सौंदर्य आहे व क्षमतेमध्ये कृपा नक्कीच आहे. क्षमा मागणं ही एक भेट आहे जी आपण दुसऱ्यांना देतो व क्षमा करणं ही एक अशी भेट आहे जी आपण स्वतःला देत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ आणि नशीब याचा कधी गर्व करू नका, कारण या दोन्ही गोष्टी परिवर्तनशील आहेत, हे लक्षात ठेवा. जो दिसत नाही तोच पाया असतो आणि जो परमात्मा असतो, विश्वास असो वा संस्कार असो. म्हणून सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र करण्यासारखे लक्षात ठेवा, कमवा आणि मार्गदर्शन कृष्णासारखे निवडणारे आणि देणारे मित्र तुम्ही कमवले पाहिजे. विश्वास एक अशी शक्ती आहे जी अंधकाराने व्यापलेल्या जगाला प्रकाशित नक्कीच करू शकते. घड्याळाच्या गजारापेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. दयाळूपणा हा खूप मौल्यवान आहे, तो कधीही वाया जात नसतो. आयुष्यात आपण कोणासाठीच आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेला तो काही क्षणांचा भास असतो. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहिले पाहिजे. टीकाकारांनाच नेहमी आदर करा, कारण ते तुमचा गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. लाखो शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं आवश्यक आहे. कुठल्याही कामाला अंत करण्याचा उमाळा लागतो. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होऊन जाते. परिस्थितीच्या हातातली कधीच कट पुतळी बनवू नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे आणि ती ताकद तुम्ही बाहेर काढायला हवी. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे. ही गुणवत्ता गमावू नका. जेव्हा परिस्थिती वेगळी असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही तर निसर्ग आणि नाती कामी येत असतात. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे
असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचर, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य असते. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक नक्कीच होता येत असतं. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख तुम्ही हरू नका, एवढे मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या मित्रांसोबत पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.